कल्याण नगर मोती नगरात रवी राणा यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे। कल्याण नगर ते यशोदानगर परिसरात बडनेरा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रवी राणा यांनी प्रचार पदयात्रा काढली। पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केलं व रवी राणा यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले। ढोल ताशांच्या गजरात जंगी प्रचार पदयात्रा निघाली। एका महिलेच्या खानावळीला भेट दिली। रवी राणा यांनी तेथे चुलीवर भाकरी तयार केली तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिली। बडनेरा विधानसभा मतदारसंघातून नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्यामुळे विजय नक्कीच असा युवा स्वाभिमान महायुती मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार रवी राणा यांना विश्वास आहे। अनेकांनी रवी राणा यांच्या कार्याबाबत भूमिका व्यक्त केल्या आहेत। बडनेरा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रवी राणा यांचा झंझावाती प्रचार सुरू आहे। रवी राणा यांनी यशोदानगर कल्याण नगर येथील नागरिकांशी संवाद साधला। महिलांनी त्यांना औक्षण करून त्यांचं स्वागत केलं। ढोल ताशांच्या गजरात घरोघरी जाऊन रवी राणा यांनी मतदारांचे आशीर्वाद घेतले। दरम्यान एका महिलेच्या खानावळीला भेट दिली। रवी राणा यांनी तेथे चुलीवर भाकरी तयार केली तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिली। यशोदानगर कल्याण नगर येथील वाहन चालकांच्या त्यांनी भेटी घेतल्या। बडनेरा विधानसभा मतदारसंघातून नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्यामुळे विजय नक्कीच असा युवा स्वाभिमान महायुती मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार रवी राणा यांना विश्वास आहे। अनेकांनी रवी राणा यांच्या कार्याबाबत भूमिका व्यक्त केल्या आहेत। बडनेरा विधानसभा मतदारसंघातील युवा स्वाभिमान महायुती मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार रवी राणा यांच्या पुन्हा जोरदार दमदार प्रचाराला सुरुवात झाली आहे। आपण हे दाखल झालो आहे यशोदानगर चौकापासून तर कल्याण नगर मोती नगर चौकापर्यंत भव्य दिव्य त्यांचा सन्मान करण्यात आला आहे। महिलांनी ठिकठिकाणी या सोबतच पक्षाचे उमेदवार रवी राणा यांना औक्षण करून त्यांना आश्वासन दिला आणि एक शिक्षणाची गोष्टी बजेट क्रमांक 4 कल्याण नगर चौक असेल मोती नगर चौक असेल या परिसरातील अनेक गल्लीमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे रवी राणा यांना साथ दिल्याचे दिसून येत आहेत। ठिकठिकाणी त्यांना औक्षवंत करून हार करून त्यांना सुद्धा आशीर्वाद दिला जात आहे। विशेष करून याही परिसरामध्ये एका दुकानामध्ये रवी राणा यांनी प्रवेश करून महिला भगिनींच्या सोबतच त्यांनी भाकरी सुद्धा ताव्यावर भाजलेले आहेत। ते सुद्धा दृश्य आपल्या सिटीच्या कॅमेरामध्ये कैद झाले आहेत। म्हणजे गरिबाचा कैवारी पुन्हा रवी राणा ठरले आहेत असं या दृश्यावरून स्पष्ट होत आहे। बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये रवी राणा यांनी आपल्या प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहेत। जबरदस्त प्रतिसाद त्यांना सुद्धा नागरिकांचा दिसून येत आहेत। ऑटो चालक असेल, रिक्षा चालक असेल, दुचाकी चालक असेल असं सर्वांना भेटून सुद्धा रवी राणा आशीर्वाद घेत आहेत। उत्स्फूर्तपणे प्रतिसाद रवी राणा यांना या परिसरामध्ये दिसून येत आहेत। काय सांगाल जबरदस्त प्रतिसाद याही परिसरात दिसून येत आहे। बिलकुल जनसंवाद यात्रा आशीर्वाद यात्रा आहे। संपूर्ण महायुतीचे सगळे पक्ष खऱ्या अर्थ मैदान उतरलेले आहे। एरियातून आशीर्वाद ओवाळणी हार प्रवेश स्वागत ज्या पद्धतीनं जे मी काम करतो पूर्ण 5 वर्ष त्याची पूर्ण पावती मला जनतेच्या माध्यमातून मिळत आहे। आशीर्वाद मिळत आहे, ताकद मिळत आहे आणि मला असं वाटते हाच खरा प्रचार आहे जो स्वतः महिला समोर येऊन ओवाळणी करतात, हार फुलांनी स्वागत करतात, तिलक करतात,
मिठाई खाऊ घालतात. मला असं वाटतं मी केलेल्या कामाची पावती मला आशीर्वादी रूपी जेव्हा मी जात आहे रस्त्याचा आशीर्वाद घ्यायला तेव्हा मला दिसत आहे. आमची कॅमेरामध्ये आपण सुद्धा काही झालेलं आहे. एक महिला भगिनी सोबत आपण भाकरी सुद्धा थापल्या आहेत आणि तव्यावर भाजल्या आहेत. काय संदेश द्यायला? बिलकुल आमच्या महिला आहे ज्या तव्यावर चुलीवर बसून भाकरी करतात, त्यांच्यासोबत आनंद घेतला. चुलीवर ज्या ठिकाणी दूध शिजत आहे दुधाचं त्यांना मदत केली. मला असं वाटतं ज्या रूपामध्ये जी ताकद जे जनसामान्य जनता असते त्याच्यासोबत मिक्स झाला पाहिजे. त्याच्या आनंदामध्ये आपण आपला आनंद व्यक्त केला पाहिजे. त्याच्या कामामध्ये हातभार लावून त्याला सपोर्ट केला पाहिजे. म्हणून कोणी भांडे घासणारी महिला असू द्या, चुलीवर स्वयंपाक करणारी असू द्या, की कोणी दूध उकडतं दूध करत त्याच्यावरची असू द्या, कुठलंही असू द्या, त्याला ज्या रूपामध्ये भाजीवाले आहे, रिक्षावाले आहे, ऑटोवाले आहे, सगळ्यांशी एक आपुलकीचं नातं आहे ते मी निभवत आहे. सांगाल या परिसरामध्ये रवी राणा यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे, कसं वाटतं? खूप चांगलं वाटत आहे आणि रविभाऊ रानात आले पाहिजे. रविभाऊ इतकं काम करतात की सगळ्यांबद्दल रविबद्दल माहिती दिली तर रविभाऊ सगळ्यांना गोरगरिबांना मदत करतात आणि त्यांच्या घरी गेल्यावर असं कोणालाच परत पाठवत नाही की काही ना काही भाऊच्याकडून जितकं झालं तितकी अपेक्षा राहते. असं नाही की भाऊ परत पाठवते म्हणून. बाहेर कोणाच्या घरी गेली तर डायरेक्टली म्हणतात की कुत्र्यापासून सावधान. भाऊकडे असं नाही आहे. भाऊकडे चहा पाणी नाश्ता गेल्याबरोबर सगळ्यांना विचारतात आणि विचारल्याबरोबर भाऊच्या घरी गेलंही आणि भाऊ म्हणजे थांबायला लावतात. भाऊ नसते घरी तरी थांबायला लावतात भाऊच्याकडे. म्हणतात की बसा काही येत आहे भाऊ. असं नाही की त्यांच्याकडे भाऊ घरी नाही आहे नंतर या असं काहीच नाहीये. म्हणून भाऊच आले पाहिजे. मला असं वाटतं की तर भाऊ सारखे तर आमदार खासदार असं कोणीच नाहीये त्यांच्याकडे तसं तेच आले पाहिजे. मला गोरगरिबाचा नेता म्हणजे मी गणेश राजगुरे, मी युवा स्वाभिमान पार्टीचा समर्थक आहे आणि रवी भाऊचा सुद्धा मी समर्थक आहे. कारण की याच्या मागचं एक कारण असं आहे की गोरगरिबाचा नेता म्हणून, गोरगरिबाचा एक कॅन्डिडेट म्हणून रवी भाऊ ज्या ताकदीनं मतदारसंघात काम करते आणि या गरिबाला कोणत्याही क्षणात त्यांच्या सुख असो दुःख असो त्यांच्या सोबत राहून तो नेता काम करतोय गेल्या 15 वर्षापासून. आणि आज या परिसरामध्ये फिरता फिरता जे मी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद जो त्यांना लाभत आहे, जो दिसतोय डोळ्यांनी, हीच एक पावती असं समजते की रवी भाऊ मोठ्या फरकाने आणि मोठ्या लीडने ह्या बडनेरा मतदारसंघातून निवडून येतील. यामध्ये कुठलीही शंका माझ्या मनात नाही आहे. माझं समर्थन त्यांना आहे आणि पुन्हा जनतेचं सुद्धा समर्थन त्यांच्या सोबत आहेच. कारण की 5 वर्ष तो माणूस जनतेसाठी गोरगरिबासाठी जो झटतोय हे लोकही विसरत नाही. आजचा काळ असा आहे जो जनतेच्या सुखदुःखात राहतो त्यालाच लोक मतदान करतात, त्याच्या पाठीशीच उभे राहतात. नाहीतर मग बेडकासारखे येणे आणि इलेक्शन संपलं की निघून जाणे. 5 वर्ष ते चेहरे दिसत नाही. पण रवी भाऊ असा चेहरा की तो 5ही वर्ष जनतेमध्ये काम करतो. म्हणून आमची सगळं त्यांच्या सोबत आहोत. ते हमखास मोठ्या लीडने निवडून येतील याची खात्री मी तुम्हाला सांगतो. मुकेश वासवे बोलतोय मी. बडनेरा मतदारसंघामध्ये आतापर्यंत युवकांसाठी खूप मोठे रोजगार वगैरे आणलेले आहे आणि युवा पिढी खूप मोठ्या प्रमाणात त्याचं काम करत आहे आणि सर्वसामान्याच्या जनतेसाठी 12 महिने 24 तास धावणारे आमदार रविभाऊ राणा यांच्याशिवाय कोणता पर्याय नाही. आणि आतापर्यंत जे काही होते विरोधी लोक त्यांनी खूप मोठा विरोधाचा प्रचार केलेला आहे आणि विरोधामध्ये कोणी बळी पडू नये आणि रविभाऊंना भरघोस मताने निवडून द्या एवढेच कृपया. कारण की भरपूर लोक आमदार येतात आणि करतात पण 24 तास उपलब्ध असणारे आमदार यांनी भरपूर कार्य केलेले आणि विकास केलेले प्रत्येक गावोगावीमध्ये काम केलेले आहे आणि रविभाऊ खूप प्रकारे चांगल्या पद्धतीने निवडून येईल हे आम्हाला 100% गॅरंटी आहे. कलेश सागळे बोलतो. यावर्षी रविभाऊ हे लाखोच्या संख्येने निवडून येईल. खूप लोक असे म्हणतात की रविभाऊ राणांनी काय केलं. रविभाऊ राणांनी जे केलं ते हे नाही करू शकत. खूप लोक येतात बरसाठी मेंढकासाठी कावकाव करतात आणि हे त्यांचा फाईट देणं म्हणजे हे खूप काही असं हे नाही करू शकत. हे
मी सलीम भोसले फाशीपारधी संघटनाचे कार्यकर्ता म्हणून माझं गाव बैडलपूर बन्नेरा मतदारसंघाचे माझं एक म्हणणं आहे लोकांना की खालच्या दर्जाच्या लोकांना हेच म्हणणं आहे की जे हे लोक जो संपाचं रविभाऊ राणाले करून राहिले ते फक्त खालच्या दर्जाचे जो गरीब लोक आहे त्याला संपाचं रवी राणाने नाही संपून राहिले ते गरीब लोकांना संपून राहिले जे गोरगरीब आले 5 वर्षातून एक वेळ दिवाळी येते कोणाच्या घरी दिवा लावायला तेल नाही भेटत कोणाच्या घरी 2 रुपये नाही भेटत तिथं जो 100 500 200 रुपयाचा किराणा जो देत असन गोरगरीब आले त्याच्यावर जो लोक ते संप करायचं जी कोशिश करत असन तर हे गोरगरीब आले संप करायची कोशिश करून राहिले रामाने नाही करून राहिले ते राणाचे गोरगरीबाले अन्नदान करून चालून राहिला ते गोरगरीबाले संप करून राहिले म्हणून माझं म्हणणं आहे गोरगरीबाले की रवी भाऊचं वर्षामधून एक वेळ जो तुम्हाला अन्नदान दान करते त्याच्यावर थोडं लक्ष करा हे लोक फक्त मतदान पुरते आहे हे लोक फक्त आपलं मतदान घेपर्यंत आहे नंतर तुम्हाला 5 वर्ष ओळखायचं काम करत नाहीये हे फक्त आजचं मतदान झालं तर उद्यापासून तुम्हाला ओळखत नाही रवी भाऊ वर्षातून एक वेळ आपल्या सगळ्या गोरगरीबाला अन्नदान दान करते आपल्या घरी 2 रुपयाचा दिवा लावतो म्हणून गोरगरीबाला एकच म्हणणं आहे की पाना 4 नंबरचा चिन्ह आहे सगळ्या गोरगरिबांना उठून त्याला निवडून द्यायला पाहिजे म्हणून आपल्या वर्षामध्ये एक वेळ आपल्याला भेटते हे लोक फक्त मतदान घेपर्यंत बाकी दिवस तुम्हाला भेटणार नाही आपण रवी राणा यांना निवडून देऊया जणांचा बहुचर्चित चेहरा रवी राणा रवी राणा रवी राणा पाना 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 20 ऑक्टोबर 2023 रोजी आपलं अमूल्य मतदान चर्चा राबवून आशीर्वादी मतदान करून भरघोस मतांनी विजयी करा आपल्या हक्काचा जनसेवक आपला भाऊ म्हणून आपला मुलगा म्हणून पुन्हा एकदा आपल्या सेवेची संधी द्या ही नम्र विनंती विकासाचे जनक जनसेवक आहे रवी राणा रवी राणा रवी राणा पाना पाना पाना
आणायची तयारी रवी भाऊच्या पायाला घेऊन आणायची तयारी मूलभूत ज्या गरजा पूर्ण करण्याचो तत्पर रोजगाराच्या संधी दारी आणल्या वारंवार महामेरू विकासाचा असा दमदार आमदार वंचित घटकासाठी निर्भीड उभाच गणकारा वाट तुझे घरकुल आले घरोघरी सभी नटों का एक ही बहाना रवि राणा रवि राणा रवि भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं वारे पाना वारे पाना रवि तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं वारे पाना रवी राणा आपल्याला मतदान रूपी आशीर्वाद मागायला येत आहे. रवी राणा म्हणजे बडनेरा विधानसभा मतदारसंघातील बहुजनांचा बहुचर्चित चेहरा. रवी राणा म्हणजे सर्व समस्यांना ताकदीनं वाचा फोडणारा तुमचा लाडका भाऊ, तुमचा लाडका मुलगा. रवी राणा यांचं विजयी निवडणूक चिन्ह आहे पाना 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 पाना. या चिन्हासमोरील बटन क्रमांक 4 दाबून रवी राणा यांना भरघोस मतांनी विजयी करा.
भाऊ घ्या म्हटलं बाई तो बाजू बरं खाली केलं असतं ह्या सीन चांगली का भाऊ दे ना बाई